आज आपण करूया नागिनीच्या पानाची बर्फी। इथे आपल्याला 8 पाने लागणार आहेत। तर आपल्याला आता ही पानाचे देठ काढून घ्यायचे आणि बारीक कट करून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। इथे आपण थोडंसं दूध टाकून असं फिरवून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा तऱ्हेने आपल्याला बारीक करून घ्यायचे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूया आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। आता आपल्याला बारीक केलेलं खोबरं त्यामध्ये टाकायचे। आपल्याला केशरी कलर येऊ द्यायचा नाही, फक्त क्रंची होऊ द्यायचं। आता आपण एक चम्मच साखर आणि 10 वाला दूध पावडर पुण्यातून पूर्ण टाकत आहे पाकीट। हे सगळं मिक्स करून आपल्याला असं हलवत राहायचं। ही सगळी प्रक्रिया आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे। आता आपण जे आपण पाण्याचं वाटण केलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकून देऊया। त्यात मी करते भांड्याला मी थोडंसं धुवून यामध्ये टाकत आहे। आपल्याला मीडियम गॅसवर घट्ट होईपर्यंत हलवत राहायचे। यामध्ये आपण आता 1 चम्मच आणखी तूप टाकणार आहोत।
अगदी घट्ट झालेला आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. असे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बदाम सगळं मी 2-2 चम्मच घेतलं आहे. आणि इथे मी काजू, हे आपलं खजूर आहे ना, ती मिक्सरला फिरून घेतलेली आहे. तर त्यामुळे अशी दिसत आहे. चेरी, मुकवास, त्या बडीशोपच्या मुकवास म्हणून पुड्या भेटतात ना, त्या पुड्याचं मी मिक्सरला बारीक पावडर केलेलं आहे. इथे मी पाववाटी गुलकंद घेतला आहे. सगळं एकजीव करूया. हे बघा, एकजीव झाले. आता इथे पोळपाट घेतलाय. पोळपाटावर बटर पेपर ठेवलाय. आपण आता बटर पेपरला तूप लावून घेऊया. तूप लावून घेतला का, तर आता आपण जे बनवलं होतं ना मिश्रण, ते आपण याच्यावर टाकूया. असं दोन्ही हाताने आपल्याला असं करत राहायचे. हे मिश्रण आता आपल्याला कढईवरून गरम गरम काढून घ्यायचे. आणि याला आता आपण आता लाटून घेऊया. हलके हाताने आपल्याला लाटायचं आहे. आणि त्यावर हे असं ठेवून द्यायचं. हलक्या हाताने आपल्याला असं करायचं.
आता आपण सेट व्हायला ठेवून देऊ. इथे मी रात्रभर सेट करायला ठेवलं होतं. तर बघा कशा अशा मस्त वड्या पडत आहेत. तर रात्रभर ठेवल्यामुळे अशा मस्त कडक कडक वड्या तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं झालं ते. हे बघा. आणि पानाची बर्फी तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे नक्की कमेंट करायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.